हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि आज काय स्पेशल आहे विचारू आपण सरांना. काय स्पेशल आहे सर? काय प्लॅन आहे सर मग आजचा? सॅटरडे आहे. अरे आता तुझं क्लासेस संपल्यावर डिसाईड करू काय प्लॅन होते. आज आमची क्रिकेट मॅच पण आहे, ती मॅच करून जाते. किती वाजता आहे? 3:30. 3:30? 3:30 ते काय 4:45. ओके. आल्यानंतर बघू काय प्लॅन करता येईल त्यापर्यंत. पण तुझा काय प्लॅन आहे आज? माझा काहीच प्लॅन नाही आहे अजून. मग तू बनव मला सांग. काल पण तू म्हटलं होतं गिफ्ट, पण मला काही जमलं नाही गिफ्ट घ्यायला जायचं. तर बघू आता कसं काय होतं ते. ठीक आहे. आजची काय आठवण आहे स्पेशल? आजची काय आठवण? मी आली होती पहिल्यांदा घरी आजच्या दिवशी. हो, फर्स्ट व्हॅलेंटाईनला तू घरी आले होते माझ्या पप्पांसोबत. ते पण पप्पांसोबत आले होते. घाबरत तू नव्हती घाबरत, मीच घाबरत होतो. हा, मला काही एवढी भीती वाटली नव्हती. तू कॉन्फिडंट होती ना. त्याच दिवशी ते पण सगळं होऊन झालं. डाऊट. तर मी आजच्या दिवशी गेली होती फर्स्ट टाइम राहुलच्या घरी, आणि ते पण माझ्या पप्पांना घेऊन. तर असंच गेलो होतो, फ्रेंड आहे म्हणून चला जाऊन येऊ. गेलो होतो तर भरपूर सारा गोंधळ झाला होता तेव्हा तिथे. घरी रिटर्न आले तर भरपूर काही गोंधळ झाला होता. तर पप्पाने ओळखून घेतलं होतं काहीतरी गडबड गोंधळ आहे यांच्याकडे. आईला पण कळलं होतं आपल्या. तू गेल्या गेल्या पाया पडली तर म्हटलं ही बुरकी कोण पाया पडते. स्ट्रेंजर. आईला पण कळलं होतं, पण आईने काय एवढं लक्ष दिलं नाही. आम्ही जस्ट असं जनरल पडले होते. आता आम्ही मैत्रिणींच्या तिथे पण जायचो, त्यांची आई असायची त्या मावशी, तर त्यांनी म्हणजे आम्हाला सवयच होती ती पाया पडण्याची. आमच्या मित्रमैत्रिणी पडत ना गेले म्हणून त्यांना ते वेगळं वाटलं असेल, पण मला काही वेगळं नव्हतं. म्हणजे आम्हाला सवयच होती. आम्ही गेलो कोणाकडे तर मग मैत्रिणींच्या आई असायच्या कोणाच्या घर, तर पाया पडायचो. त्याच्यामुळे आम्हाला काही नवीन नव्हतं ते. तिला वेगळं वाटलं, त्यांना वेगळं वाटलं असेल. तिथून सुरुवात झाली. तर असं काहीतरी होता आमचा गोंधळ. पण ही आहे ती मधली स्टोरी आहे. त्याच्या अगोदर पण भरपूर किस्से कहाणी आहेत. तर ते तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल, आणि मला कमेंट्समध्ये सांगावं लागेल की मी ती स्टोरी शेअर करायला पाहिजे का नाही. तर नक्की सांगा. नक्की सांगा. मग आम्ही त्याचा एपिसोड बनवू परत, तुम्हाला सांगू. इंटरेस्टिंग म्हणजे आमच्यासाठी तर इंटरेस्टिंग आहे, तुमच्यासाठी काय का नाही माहित नाही. करू इंटरेस्टिंग कर. ठीक आहे. चला मग. म्हणजे अशा माणसाला छान बायको कशी भेटली ते पण मला कळेल. ठीक आहे. चला मग आता जायचं तुम्हाला बाहेर. हो, आता जाऊ आपण बाहेर. तू क्लास घे, क्लास झाला की मग बघू डिसाईड करू. ठीक आहे, चला बघूया काय होतं. चला, बाय.